मित्रांनो नमस्कार. मनोगतमध्ये आपले मनपूर्वक स्वागत. 3 आठवड्याच्या प्रदीर्घ कालावधीनंतर मी या एपिसोडच्या माध्यमातून आपल्यासमोर आलोय. सतत लग्नांची धावपळ, त्यामध्ये असलेली तब्येतीची कुरकूर ही अधूनमधून होतीच. त्यामुळे एपिसोडच्या माध्यमातून येण्यासाठी खूप अडचण या ठिकाणी निर्माण झालेली होती. आठवड्यातून 3दा येऊन कुठल्या ना कुठल्या विषयावर, विशेषतः राजकीय विषयावर विश्लेषण करण्याची सवय ही अगदी अंगवळणी पडली असल्याने पुन्हा साधारणतः 21 दिवसाच्या प्रदीर्घ अशा कालावधीनंतर एपिसोड बनवताना क्रिकेटमध्ये सूर हरवलेल्या फलंदाजासारखी स्थिती आज मला या एपिसोडच्या माध्यमातून जाणवते. तरी असो मित्रांनो, पुढे चालत राहणे आणि सतत चालत राहणे हाच जीवनाचा नियम असल्याने खूप काळ हाताची घडी आणि तोंडावर बोट अशा भूमिकेमध्ये वावरणं तसं या ठिकाणी खूप अवघड आहेत. 28 जानेवारीला अजितदादांच्या विमान अपघातात मृत्यू झाला. त्या मृत्यूमागे काहीतरी षडयंत्र, घातपात असल्याबद्दलच्या संशयाने महाराष्ट्रातील समाजकारण, राजकारण अक्षरशः ढवळून निघाल्याने आपण सर्वांनी पाहिलं. त्यानंतर अजितदादांच्या पत्नी असलेल्या सुनेत्रा पवारांनी अजितदादांच्या उत्तराधिकारी म्हणून लागलीच उपमुख्यमंत्री पदाची शपथ तिसऱ्या दिवशी घेतली. त्यावरून देखील महाराष्ट्रामध्ये मोठं वादंग निर्माण झालं. मित्रांनो, राजकारण हे सत्तेसाठीच असतं. हे सत्य मानलं तर भावनिक राजकारणाला कुठलीही किंमत राजकारणात उरत नाहीत. ते शून्य असल्याने भावनिक राजकारण आपोआप हद्दपार झाल्याशिवाय राहत नाही. हे अगदी कालच्या परवाच्या घडलेल्या आणि मागच्या काळातील घडलेल्या घडामोडीवरून आपल्या सहजतेने लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. अजितदादांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा तसा प्रादेशिक पक्ष म्हणावा लागेल. तो काही देशव्यापी पक्ष या ठिकाणी राहिलेला नाही. महाराष्ट्राबाहेर अन्य ठिकाणी अजितदादांच्या पक्षाने निवडणुका लढवल्या होत्या, पण दादांचा पक्ष व त्यांच्या उमेदवारांचे डिपॉझिट देखील ते वाचू शकलेले नाहीत. त्यामुळे प्रादेशिक पक्षांमध्ये घराणेशाहीतून उत्तराधिकारी नेमण्याच्या परंपरा ही सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारांच्या कालच्या राज्यसभेच्या आणि उपमुख्यमंत्री पदाच्या नियुक्तीत कायम राहिली. त्याबद्दल आश्चर्य वाटण्याचं कुठलंही कारण नाही. त्यामुळे लोकशाहीच्या नावाखाली कोणी कितीही घराणेशाहीची छाती बडवली तरी हमाम में सब नंगे हे प्रादेशिक पक्षांच्या राजकारणातील सर्वात प्रभावी सूत्र हे अलीकडच्या काळात जसं महाराष्ट्रात राहिलं तसं देशभरामध्ये देखील राहिलेलं आहे. देशभरातील आणि महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्षांच्या असलेल्या उत्तराधिकारी नेमण्याच्या प्रकरणावर जर आपण नीट जागरूकपणाने जर पाहिलं तर आपल्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाहीत. अगदी महाराष्ट्रामध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूनंतर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेच्या नेतृत्वाची धुरा सांभाळली. एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत देखील तसंच आहे. एकनाथ शिंदेनंतर खासदार असलेले त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हे कितीही नाही म्हटलं तरी शिवसेनेच्या नेतृत्वाच्या अंतर्गत असलेल्या महत्त्वपूर्ण घडामोडीवर त्यांचं मत हे या ठिकाणी निर्णायक असतं. मनसेमध्ये देखील राज ठाकरे नंतर अमित ठाकरे, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवारांच्या नंतर सुप्रिया सुळे आणि रोहित पवार, आणि अगदी महाराष्ट्राबाहेर जर विचार केला तर बिहारमध्ये लालू प्रसाद यादव, त्यानंतर त्यांच्या पत्नी असलेल्या राबडी देवी, पंजाबमध्ये प्रकाश सिंग बादल आणि त्यांचे पुत्र असलेले सुखविंदर सिंग बादल, हरियाणामध्ये देवीलाल आणि त्यांचे पुत्र सुखविंदर सिंग चौताला आणि ओमप्रकाश चौताला, ओडिसामध्ये बिजू पटनायक यांच्यानंतर नवीन पटनायक, रामविलास पासवान आणि चिराग पासवान, अशी कितीतरी प्रादेशिक पक्षांतील घराणेशाहीचे उदाहरण हे देशभरामध्ये देता येतील. त्यामुळे कुठलंही नेतृत्व हे आता राजकारणाच्या, विशेषतः सत्तेच्या राजकारणात वयाने आणि कर्तृत्वाने ठरवण्याचा कालखंड राहिलेला नसून नेतृत्व हे घराणेवर व घराणेशाहीच्या राजकारणावर ठरवण्याचा कालखंड अलीकडच्या काळात राजकारणामध्ये दृढ झालेला दिसतोय. त्यामुळे राजकारणात आणि समाजकारणात प्रचंड गुणवत्ता असण्यापेक्षा, प्रचंड विश्वासार्हता असण्यापेक्षा प्रचंड घोटाळे, प्रचंड वादग्रस्त प्रतिमा असणं ही राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणावरती जमेची बाजू ठरली. मोठ्या प्रमाणावरती गुणवत्ता अलीकडच्या राजकारणामध्ये ठरू लागली. हे देखील प्रखर असं वास्तव नाकारता येणार नाहीत. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये ज्या पद्धतीने अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
आणि शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्यामध्ये एकत्रीकरणाच्या आणि विलिनीकरणाच्या ज्या बातम्या येत आहेत, किंबहुना एकत्रीकरणाच्या आणि विलिनीकरणाच्या बाबतीत ज्या घडामोडी घडतायत, त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेला कुठलाही एक तोळा मासा फरक पडणार नाही, हे देखील या ठिकाणी लक्षात घ्या. कारण दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे स्वर्गीय अजितदादांचा राष्ट्रवादी पक्ष आणि थोरल्या शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, हे दोन्ही पक्षांवर आज जर कुणाचं नियंत्रण असेल तर ते नियंत्रण हे भारतीय जनता पक्षाचं राहिलेलं आहे. पर्यायाने ह्या दोन्ही पक्षांवर केंद्रामधील मंत्री असलेल्या अमित शहा आणि आज महाराष्ट्रामधील दिग्गज नेते म्हणून जे ओळखले जातात त्या देवेंद्र फडणवीसांचं वरचष्मा ह्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर राहिलेला आहे. ही बाब देखील लपून राहिलेली नाहीत. किंबहुना हे दोन्ही पक्ष आज भारतीय जनता पक्ष चालवतात, हे देखील सत्य नाकारता येणार नाहीत. राज्यसभेतील शरद पवारांची काल परवा झालेली पुन्हा एंट्री, ही एंट्री जरी अनपेक्षित असली तरी या एंट्री मागे भारतीय जनता पक्षाने उघड शरद पवारांची पाठराखण केली, हे या ठिकाणी लक्षात घ्या. आणि या राजकारणामागे बरंच काही षडयंत्र आणि बरंच काही यामागे दडलेलं आहे. त्या विषयावर आपण कधीतरी नक्कीच पुढच्या एपिसोडमध्ये बोलूया. कालच्या झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये, जिल्हा परिषदेच्या, पंचायत समितीच्या, नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये संपूर्ण निकालातून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महाराष्ट्रामध्ये संपूर्णपणे वाताहत झाली. सपशेल असा पराभव शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झाला. त्या पक्षाला आता मात्र विलिनीकरणाची जास्त गरज या ठिकाणी वाटते आहे, हे देखील हे या ठिकाणी स्पष्टपणे दिसून येतं. ते लपून देखील राहिलेले नाहीत. आज शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्रामध्ये अतिदक्षता विभागात दाखल झालेल्या रुग्णासारखी त्याची परिस्थिती आहे. शरद पवारांना आज मात्र त्यांचं वय साथ देत नाहीत. त्यांची मुलगी असलेली सुप्रिया सुळे यांना सत्तेमध्ये बसवून आणि रोहित पवारांना महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये समाविष्ट करून निवृत्ती घेण्याची शरद पवारांचे मनसुबे होते. पण शरद पवारांच्या या विलिनीकरणाच्या मनसुब्यांना जेवढी पाचर तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांनी मारली नसेल, तेवढी मोठी आणि फिट्ट बसणारी पाचर ही भाजपने मारून ठेवली होती. लोक आता बदलू लागले, जग बदलू लागलंय, राजकारण पूर्णपणे बदललंय. आयुष्यभर काँग्रेसचा झेंडा खांद्यावर घेणाऱ्या लोकमान्य टिळकांचा नातू रोहित टिळक हा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत जाणार असल्याच्या विश्वसनीय बातम्या या ठिकाणी येत आहेत. ज्या बदलापूरमध्ये लैंगिक अत्याचाराच्या घटना घडलेल्या होत्या, त्या लैंगिक अत्याचाराच्या घटनाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. त्यातील मुख्य आरोपी असलेल्या तुषार आपटे नावाचा माणसाला भारतीय जनता पक्षाने कालच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर झालेल्या नगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदाची संधी ही भाजपने दिलेली आहे. जो तुषार आपटे या प्रकरणामागे 44 दिवस हा गायब होतात, हे देखील या ठिकाणी लक्षात घ्या. त्यामुळे राजकारण हे आता कुठल्याही आयडिओलॉजीवर किंवा कुठल्याही विचारधारेवर चालत नसून राजकारण हे संपूर्णपणे सेटिंगवर चालतं. संपूर्ण महाराष्ट्रात अजितदादांच्या मृत्यूबद्दल शंका उपस्थित केली जात असताना दादांचे दोन्ही मुले जय आणि पार्थ पवार आणि उपमुख्यमंत्री असलेल्या त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या अजितदादांच्या कथित संशयास्पद मृत्यूबद्दल काहीही एक बोलायला तयार नाहीत. काल रोहित पवारांनी राहुल गांधींची भेट घेऊन जय आणि पार्थ पवार आणि पवार कुटुंबियावर याबाबत भारतीय जनता पक्षाचा दबाव असल्याचा स्पष्ट आरोप हा राहुल गांधींकडे केला. सत्तेच्या मोहिनीपुढे अजितदादांच्या संशयास्पद मृत्यूचे तकलादू गाठोडे रोहित पवारांशिवाय महाराष्ट्रातील कुठलाही नेता घ्यायला तयार नाहीत. अमोल मिटकरी हा मात्र राजकारणातील गांभीर्याने घेण्याचा विषय नाहीत. अमोल मिटकरी हा महाराष्ट्राच्या राजकारणातील करमणुकीचा विषय आहे. सत्तेतील निरंकुश दादागिरी सहन करा आणि गप्प बसा, कारण इंग्रजांनंतर आता इथे निरंकुश आणि उन्मादी सत्तेचे प्रस्थ वाढत आहेत. हेच अजितदादांच्या मृत्यूने स्पष्ट झाले. ते सत्तेचे प्रस्थ कुणाचे वाढले आहेत हे अगदी शाळकरी मुलगाही अगदी सहजतेने सांगेल. आपल्याला याबद्दल काय वाटतं? आपले मत कमेंट बॉक्समध्ये नोंदवा.
व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार.